रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचा पूर्णाहुतीचा दिवस. आज कथेला पूर्णाहुती 7वा दिवस. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्व संत मायबाप, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, वारकरी, माळकरी, तत्ववेत्ता, महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून आजच्या या पूर्णाहुतीच्या दिवशीच्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत. 7 दिवस झालं या ठिकाणी संगीताची साथ, अतिशय उत्कृष्ट चिंत वादक कथा गायक, महाराष्ट्राचं वैभव आमचे प्राध्यापक हरिभक्त परायण पवार गुरुजी यांनीही दिली. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आधी करून आमचे तबलजी हरिभक्त परायण गणेश महाराज बनगर यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. विशेषत्वानं कांताई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तन्मय महाराज, विठ्ठल महाराज, प्रतीक महाराज, विनायक महाराज, प्रथमेश महाराज आदी करून सर्वजण यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आणि विशेषत्वानं या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारा आमचा गरज परिवार, त्यांच्यावरतीही साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी सेवेला सुरुवात. आणि विशेष सांगायसारखी गोष्ट, आपल्याच गावचं वैभव ज्याचं वर्णन आपण कालपासून ऐकत आहात असे आमचे सुग्रीवजी. आणि आज सुग्रीवजी या कथेमध्ये सुद्धा स्थानापन्न झालेले आहेत. सुग्रीवनं काल माळ घालून स्वतःच्या जीवनाला कृतार्थ करून घेतलेला आहे. त्याला मी विनंती करतोय त्यानं स्टेजवरती यायचं आणि या ठिकाणी स्वागत स्वीकारायचं. काल तुमच्या गावच्या एका लेकराने या ठिकाणी माळ घातली, याला बघून 10 लोकांनी तरी माळा घाला. बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पवार गुरुजी पण माळ घालणं फार अवघड आहे. आणि त्या लेकराने 1 महिना झालं कुठंतरी मला पाहिलं होतं, मला माळ घालायची होई या महाराजातून मला माळ घालायची लोकात पाहिलं होतं. आणि 1 महिना झालं त्यानं माळ आणून तशीच ठेवली होती. एक आत्मीयता, एक उत्कंठा लागते प्रत्येक गोष्टीची. आणि आज सुग्रीवजी कथा मंडपामध्ये स्थानापन्न आहेत. सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि कथेला सुरुवात करतो. आपल्याकडे वेळ कमी आहे. पवार गुरुजीलाही पुढं कार्यक्रमाला जायचं आहे. पुन्हा आपल्या गावातली परत मिरवणूक आहे. या सर्व गोष्टींना समजून घेऊन विशेषत्वानं ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी सेवा करतोय, आमच्या योगिताताई पाडोळे महाराज यांच्या माध्यमातून त्यांचे पतिदेव या ठिकाणी प्रशांतजी पाडोळे महाराज हेही आहेत. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. कालपर्यंत आपण हनुमंतरायाजी उड्डाण घेतलं आणि इथून सुंदरकांडाला सुरुवात झाली. गुरुजी, अयोध्येमध्ये अयोध्याकांड, अरण्यामध्ये आरण्यकांड, किष्किंधेमध्ये किष्किंधाकांड. जिथं हनुमानानं उड्डाण घेतलं तिथं सुंदरकांड का? लंकेत गेलं लंकाकांड, बाल्य अवस्थेत बाल्यकांड. पण नेमकं इथं असं सुंदर काय होतं की ज्याच्यामध्ये सुंदरकांड असं नाव पडलं? या कथेचं सौंदर्य, या कथेची सुंदरता जिथून दिसते ते हनुमंतराया. हनुमंत कांडनं नाव देता त्याला सुंदरकांड नाव दिलं, कारण याला शोभणारा एक हिरा तो म्हणजे हनुमंतराया.
आणि म्हणून या कांडाला सुंदरकांड, काल हनुमंतरायाने सुंदरकांडामध्ये लंका जाळून आले आणि लंका जाळल्याच्या नंतर आवाज द्यायला पाहिजे होता, निघून चाललो म्हणून जय श्रीराम. पण हनुमंतरायाच्या लक्षात आलं, मी जर इथून असा आवाज देऊन पळालो तर सगळे राक्षस जागे होतील, मी गेलो असं कळेल, म्हणून मी शांत जात व्हायचं आहे. हनुमंतराया शांत रीतीनं प्रभूकडे आले आणि प्रभूकडे आल्याच्या नंतर सुग्रीवाशी भेट घेतली, सल्ला मसलत झाली आणि सल्ला मसलत झाल्याच्या नंतर सुग्रीवांनी सांगितलं, आता युद्ध अटळ आहे, आता युद्धाशिवाय पर्याय नाही, युद्ध केलं पाहिजे. तेवढ्यात प्रभू सर्व वानर सैन्यासहित 14 पद्म असणारी वानर सैन्य घेऊन समुद्र किनारे आलेले आहे. हनुमानजींनी प्रभूच्या समोर गेलेले आहेत. सीताई साहेबांनी दिलेला चुडामणी दाखवलेला आहे, प्रभूच्या हातामध्ये चुडामणी दिलेला आहे. लखनजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि लखनजीचं दर्शन घेऊन सुग्रीवजी सांगतात, रावण ऐकण्याच्या मूडमध्ये नाही, रावणाला आपल्याशी युद्धच करायचं आहे. परंतु तिकडं इथं तुलसीदास महाराज कथा बदल करतात, अख्ख्या लंकेमध्ये गोष्ट पसरली होती दबक्या आवाजात. जो एक वानर होता, जो एक वानर स्वतःला दास म्हणत होता, जर वानर एक दास असेल आणि त्या दासानं जर अख्खी लंका पिटविली असेल तर त्याचा मालक कसला? एक वानर जर गाव पिटवून जाते त्याचा मालक आपल्याला काय करेल हा मोठा प्रश्न पडला. तेवढ्यात तातडीची मीटिंग बोलवली गेली. तातडीची मीटिंग कधी बोलवतात? संकट आल्याच्या नंतर. रावणाने तातडीची मीटिंग राज दरबारात बोलवली. आओ चले आओ सदस्य गणो, आओ. आणि तेवढ्या सगळे सदस्यगण समोर बसलेत आणि रावणजी म्हणतात, बोला बरं आता काय करायचं, आपल्यावरती युद्ध करणार आहे, आपली लंका जाळली, आता काय करायचं? त्याच्यातला एक जण म्हणतो, लंकेश हम भी मर्द है, डरते नहीं किसी को, हम भी लड़ेंगे. विभीषण हळूच उठून टाकतात, म्हणतात, लंकेश महाराज मी बोलू? मोठा भाऊ बापासारखा असतो, मी लहान आहे पण लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी सांगतो, काल हे मर्द कुठे गेलते? अख्खी लंका पिटली तेव्हा हे मर्द कुठे होते? मग काय करायचं? मी सांगत असलेलं ऐकत असाल तर मी सांगतो. बर बोल, काय करायचं? महाराज माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, मी लहान आहे, मी आपल्यासोबत बोलतोय. एक काम करा, आपला राक्षस कुळही वाचेल, आपला कुंभकर्णही वाचेल, तुमचंही आयुष्य शाबीत राहील. माझी एकच विनंती आहे, तुम्ही प्रभूला शरण जा आणि त्यांची सीता परत वाचवा. जा तपस्वी के पास, नहीं बोलने का. धड 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 खाली आला, जोड्या सहितला धडेल का हातलीन विभीषण आडवा. पुन्हा म्हणतो विभीषण, महाराज तुमच्या मारण्याचं मला दुःख नाही, मोठा भाऊ बापाप्रमाणे असतो. एक नाही आणखीन 2 लाख झाला, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुशंका थोडी नाही. तुम्ही मारला तरी मला काही वाटणार नाही. पण माझं ऐका ना, तुम्ही भगवंताला शरण जा आणि सीतेला मात्र सोडून या. जाओ तपस्वी के पास, तेरा तपस्वी क्या करेगा देखेंगे. जा तू तपस्वी के पास जा, मुख मत दिखाना इधर.
तेवढ्यात तर रागाच्या भरामध्ये जा रहा हूं भैया, लंकेश मैं जा रहा हूं. हे दंदन दंदन बाहेर निघालं विभीषण. जसं बाहेर निघालं रावणाच्या लक्षात आलं की काहीतरी खेळ खेळतंय, याच्यासोबत 2 माणसं पाठवले. शुक सुरू आणि बाहेर पाठवून विभीषणजी प्रभूच्या जवळ आले, प्रभूला नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर मध्यम परिचय देतात, खरं खरं बोलतात. प्रभू, माझ्या भावाची चूक झाली, मी त्याला समजून सांगितलं पण त्यानं ऐकला नाही, उलट मलाच लाद घातली, मी तुमच्याकडे आले. कोण तुम्ही? मी राक्षस कुळाचा रावण, लंकापती रावणाचा भाऊ छोटा विभीषण. कोणी सांगेल का वाचली ओळख? खरी खरी ओळख सांगितली, खरी खरी. प्रभूच्या लक्षात आलं ज्या अर्थी ओळख खरी सांगताय तो आपल्या पारड्यात आला. त्याच ठिकाणी रास तिलक केला, समुद्राच्या किनाऱ्यावर लाच तिलक करून टाकला. लंकेचं राज्य तुला बहाल, लंकेचा राजा आजपासून तो. हनुमंतराय दाबक्या आवाजात म्हणतात, प्रभू 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 गडबड झाली, प्रभू गडबड झाली, गडबड झाली. म्हणजे काय, जर अर्ध्या रात्री जर रावणाचं मन बदललं तर, जर रावण शरण आला, रावण म्हणला माझं चुकलं, तुम्ही आज रास तिलक विभीषणाचा केलाय, उद्या रावणाला राज्य कुठलं देणार? प्रभू म्हणतात, लंकेचं राज्य विभीषणा दिले, माझं अयोध्येच्या राजावर आणखी माझ्याच पादुका आहे. माझं अयोध्येचं राज्य रावणा देईल, रावणाला देऊन टाकतो माझं राज्य. आणि ठरल्याप्रमाणे समझोता करण्यासाठी निघाले. लक्षात ठेवा, जर आपल्या गावामध्ये साधू संतांचा अपमान होत असेल तर आपल्या कुळाचा नाश होतो. लक्षात ठेवा, संताचा तुम्ही अपमान करत असताल, साधूचा तुम्ही अपमान करत असताल तर आपलं कुळ आयुष्यात कधी टिकत नाही. विभीषण हा संत होता आणि संताचा अपमान राक्षसानं रावणानं केलता, म्हणून रावणाचं कुळ टिकलं नाही. संत कुठल्याही जातीचा असो, मुस्लिम समाजाचा असेल, जैन समाजाचा असेल, पारधी समाजाचा असेल, संताला जात नसते. संत कुठल्याही समाजाचा असेल, फक्त संताला घालण्यासाठी कपडे नसतील, संताला राहण्यासाठी घर नसेल, पण संताची टिंगल टवाळकी करू नका आणि संताला नाव ठेवू नका. जर तुम्ही साधू संताची टिंगल टवाळकी करत असाल, एक ना एक दिवस तुमच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच केलं रावणानं, त्या साधूला मारलं आणि मारल्याच्या नंतर वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली. तेवढ्यात इकडं विभीषणानं सांगितलं, हे 2 लपून बसलेत वानर. विभीषण सांगतात, माझा पाठलाग करत 2 राक्षस याच्यात आले, ते वानराच्या स्वरूपात आहेत. शुकाने सुरून विभीषणानं पकडले, लक्ष्मणाच्या हवाले केले. कशासाठी आलतात? सैन्याचा भेद जाणण्यासाठी आम्ही आलतो. लखनजी म्हणतात, हे ब्रह्मदेवाला जमलं नाही, तुम्हाला कसं जमलं? गपचीप जाऊन सांगा, ही चिठ्ठी द्या, आणि चिठ्ठी तुमच्या मालकाला देऊन टाका. हे शोकशोरण असणारे त्या ठिकाणी गेले, रावणाला असणारी चिठ्ठी दिली, रावणानं ती चिठ्ठी फेकून दिली. आणि रावण जे विचारतात, आप सैन्य दल में थे? हो. सबसे बलवान कौन है? वो तपस्वी के सैन्य में सबसे बलवान कौन है?
आणि तेव्हा मग तर सांगितलं सबसे बलवान कौन है ये तो मालूम नहीं है लेकिन सबसे कम बलवान कौन है ये हमें मालूम है. वो बताओ सबसे कम बलवान कौन है. वो कम बलवान वो हनुमंत है. मग तर रावण विचारात पडला. लोक म्हणले जर त्यानं लंका जाळी एवढा कम बलवान जर लंका जाळतोय तर याच्यापेक्षा बाकीचे कसे असतील याचं गणित करा. विचार करू लागले. तेवढ्यात युद्ध करण्यासाठी प्रभू म्हणतायत आपल्याला युद्ध करायचंय पण कसं करायचं. बाण धरला आणि बाण सन सोडला. जसा बाण सोडला रावण नृत्यशाळेमध्ये नृत्यात मग्न झालेला होता. वीज कडकल्यासारखी कडकत होती आणि गर्जना ढगांची होते तसा गडगडाट होत होता. रावण आनंद घेत होता. विभीषणाला विचारतात विभीषणा ते वीज चमकल्यासारखं काय चमकतंय आणि आकाशामध्ये गडगडण्याचा आवाज कसा काय येतो. या ठिकाणी पत्रकार साहेब आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. या गावचे आहात आपलंही स्वागत आहे. या इकडून यावं. आनंद लुटत आहे रावण. विभीषणाला विचारतात प्रभूजी नेमकं वीज चमकल्यासारखं काय चमकते गडगडल्यासारखं काय गडगडतंय. त्यावेळेस विभीषण सांगतो हास्याचा आनंद झाला की रावण हसतो आणि रावण हसला की ढगासारखा आवाज गडगड 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 येतो. आणि माझ्या वहिनीच्या कानामध्ये कुंडल आहे ते जर डुलू लागली माझी वहिनी तर तो विजेचा चमचमाट जसा होतो ना त्या कुंडलाचा प्रकाश तसा पडतो. असं आहे का. बाण धरला आणि जसा बाण सोडला पहिला बाजेवाला बाजाचा ढगाच फोडून टाकला. अचानक बाजा बंद. जसा डगा फुटला वादन नृत्य बंद झालं. कानातलं कुंडल खाली तुटून पडलं आणि डोक्यावरचा मुकुट खाली पडला. आता मत मंदोदरी सांगते हे अपशकुन आहे. प्रभू माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही सीतेला परत देऊन टाका. तुम्ही सीता परत देऊन टाका. मला अपशकुन झालाय. कानातलं कुंडल तुटलं अपशकुन आहे. मुकुट खाली पडणं अपशकुन आहे. रावण म्हणतो मंदोदरी येडीस का. 33 कोटी देवांना बंदीखान्यात टाकणारा हा रावण आहे. मुंडक तुटून पडलं तरी महादेव प्रसन्न होतो. एवढी मोठी ताकद असताना घाबरू नको. तू रावणाची पत्नीस घाबरून जाऊ नको. समजून सांगितलं समजोता करायला तयारच नाही. शेवटी नाईलाज झाला. काय करावं समजत नव्हतं. सगळ्यात हुशार असणारा जामवंत जामवंताला प्रभूने विचारलं बोला जामवंतजी काय करायचंय. कधी आपल्या घरात म्हातारं माणूस असणं गरजेचं आहे. जर घरात म्हातारं माणूस नसेल तर घरातले संस्कार कमी होतात. सर्व घरातले निर्णय चुकतात. जामवंत हा सगळ्यात म्हातारा माणूस असणारा हुशार असणारा वरिष्ठ असणारा जामवंत. हनुमंतरायाने सुद्धा विचारलं होतं प्रभू मी जाऊ का. आणि जात असताना जामवंत सांगतात तू जा. अंगठी सीतामाईला दे चुडामणी घेऊन ये पण येता येता कुठं कुठं सैन्य आहे बघून ये. आणि तीच नेमकी गोष्ट झाली.
जामोनजी प्रभूला सांगतात, प्रभू एवढा अटळ आहे त्याबद्दल माझ्या मनात कुशंका नाही. साम दाम दंड भेद 4 नीत्या आहेत, समजून सांगा. साम दाम पैशाने विकत घेता येते का बघा. साम दाम भेद विभक्तीकरण करून बघा, त्याला समजून सांगून. आणि जर जमत नसेल तर शेवटचा पर्याय दंड आहे, दंड द्या. मग काय करावं, कुणाला पाठवावं? प्रश्न मनामध्ये उत्पन्न झाला. हनुमंतराया म्हणतात, अंगदजी तुमचा मार्ग मी सोपा करून आलो, तुम्हीच जा. तुम्ही समझोता करण्यासाठी जा. तोपर्यंत समझोता करण्याच्या अगोदर आता जायचं कसं हा मोठा प्रश्न पडला. समुद्र तर आहे, समुद्राच्या पलीकडे सगळ्याला जाता येत नाही, जायचं पण कसं जायचं? समुद्राची 3.5 दिवस प्रार्थना केली. समुद्र प्रसन्न व्हायचं नाव घेत नव्हता. शेवटी लखनजीला सांगितलं, लखन धनुष्य बाण लगा. जसं धनुष्य बाण लगाव म्हणल्या सागर जागा झाला आणि गडबडून हातामध्ये मानवी स्वरूपामध्ये मोत्याचं ताट घेऊन समोर उभा टाकला. बोला काय आज्ञा? इतक्या दिवस का नाही? 3.5 दिवस कस काय गेले? प्रभू तुम्हीच सांगितलं ना बाहेर येऊ नका म्हणून. मर्यादा तुम्हीच घालून देता, बाहेर बी तुम्हीच या म्हणता. तुमच्या मर्यादेमुळे मी बाहेर आलो नाही. मग आम्हाला पलीकडे जायचे, काय करावं लागेल? घाबरू नका प्रभू. तुमच्या सैन्यामध्ये 2 नंबर 1 चे इंजिनियर आहेत, ज्यांचं नाव नल आणि नील आहे. हे 2 इंजिनियर यांनी दगड टाकला की पाण्यावर तरंगतो. पर्वताच्या पर्वत उचलून टाकले तरी तरंगतात. लक्षात आलं आणि कार्याला सुरुवात झाली. जशी कार्याला सुरुवात झाली, एक एक दगड टाकू लागले. या दोघांनी उभं टाकावं, बाकीच्या वानर सरांनी दगड आणावेत. यांनी हात लावावा टाकावा, हात लावावा टाकावा, हात लावावा टाकावा, हात लावावा टाकावा. बघता बघता पूल होऊ लागला. पण शेठजी, माणूस कसलाही असला तर माणसाला गर्व येतो. दिवस मावळायच्या टायमाला काम अर्धवट पूर्णत्वेला गेल्याच्या नंतर नल आणि नीलाच्या मनात गोष्ट आली, खरंच जर प्रभू सोबत आपण नसताव तर? याला कशाची सीता सापडत होती? हा कशाचा बांध बांधत होता? कशाचा पूल तयार होत होता? हा गर्व आला. आणि जेव्हा माणसाला गर्व येतो तेव्हा माणूस डुबतो. लेने को नाम, तरने को दान और डूबने को अहंकार. अहंकार माणसाला बुडवतो. घेण्यासाठी नाव आहे, माणसानं लवचिक असलं पाहिजे, ताठर नसलं पाहिजे. का? दात 2 वेळा येतात, दात 2 वेळा येतात पण पडूनच जातात. जीप एकदाच येते पण लवचिक आहे, ते कधीच तुटून पडत नाही कुणाचं. जे तुकडे करतात त्यांचे तुकडे होतात, जे जोडतात ते मोठे होतात. म्हणून अहंकार नसला पाहिजे माणसामध्ये. आणि या दोघांना मात्र अहंकार आला. अहंकारामध्ये 4-5 वाजता म्हणतायत, आपण नसतो ते पुलच झाला नसता. प्रभूच्या लक्षात आलं, यांना गर्व आलाय. प्रभूनं सगळ्याच्या सगळा केलेला पूल पाण्यात बुडवला. जीव वानर पेटले, चिक 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 त्या दोघावर मारायला. कशाचे इंजिनियर तुम्ही? कशाचे इंजिनियर तुम्ही? कशाचे इंजिनियर? सगळा पूल डुबला, आम्हाला दिवसभर बेजार केला. कशाचे? सगळे माराय उठले. लक्षात आलं काहीतरी कार्यक्रम वेगळाच झाला. हनुमानजी सोडवाय गेले, म्हणजे सोडा सोडा सोडा.
जरा सिमेंट वापरत जा ना, असं कसं केलं? म्हणजे कोणतं सिमेंट? एकावर रा आल्या आणि एकावर मल्या. तुम्हाला गर्व आलता ना तुमच्या हातानं तर ते नाही, त्याला रा आणि म नावाचं सिमेंट लावावं लागते, तेव्हा ती पूल तयार होते. मग रा आणि म असं लिहायला सुरुवात केली आणि सुंदर पूल व्हायला तर तयार झाला. तेवढ्यात प्रभूच्या मनात आलं, जर रा आणि मन जर हे दगड असे तरत असतील, मी तर स्वतः राम आहे. प्रभूने विचार केला आणि इकडे तिकडे बघितलं आणि एका बाजूला गेले प्रभू रामचंद्र आणि हळूच नारळाच्या आकाराचा दगड घेतला आणि इकडे इकडे बघितलं, मला कोणी बघायले का पाठीमागे इकडे कोणी आहे का, आणि ती दगड घेतला आणि समुद्रात सोडला, गेला बुडाला. अरे बापरे, म्हणजे अवघडच. सफरचंदाच्या आकाराचा घेतला, ते घेतला, ते टाकला, तेही बुडाला. नेमकं झालंय काय? मग राम नाव टाकलं छोट्या दगडावर, राम. ते टाकला, अरे बापरे, म्हणजे ही बी बुडालाय. म्हणजे दगड बुडतोय, आपल्याला तरच नाही. मागे इकडे इकडे बघितलं, कोणीच दिसत नव्हतं. तेवढ्यात तर हनुमंतरायाची मागून, प्रभू. प्रभूच्या मनामध्ये शंका आली 100%. आता आलाय का मगाच होता काय माहित नाही, पण विचारावा आता. कधी आलास? हनुमंता. प्रभू, लय वेळ झाला. नेमकं कधी आलास? तुम्ही पहिला दगड मध्ये टाकला तवा. कुणाला सांगू नको, कुणाला सांगू नको, बुलडाय म्हणून सांगतील कुणाला, माझी इज्जत जाईल. हनुमंतराय उत्तर किती छान देतात बघा. अरे देवा, तुझं नाव एवढं मोठं आहे की तुझ्या नावानं विश्व तरतय, तू फक्त अयोध्या तारू शकतो. तुझ्यानं फक्त अहिल्या तारली गेली, तुझ्या नावानं सगळं जग तारलं गेलं. आणि खरं सांगू का देवा, अरे तुझ्याला हातातून सोडलास ते कशाला वरी मरायला येते? तुझ्या हातातून जो सुटला तो तळाला जाणार आहे, म्हणून तू दगड सोडलास म्हणून बोलला, नाही तर तुझ्या नामाचा प्रताप फार मोठा आहे. नामाची किंमत फार मोठी आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, भूत पिशाच निकट नाही आवे. राम नामाची ही ताकद आहे, राम रसायनाची ही ताकद आहे. जेवढं नाम जास्त घ्याल ना, तेवढं त्याचं फळ जास्त मोठं आहे. आणि मग तर ठरवलं अंगदजीने जायचं. अंगदजी गेले. अंगदजी गेल्या अंगदजी शिष्टाई म्हणून जातात, समोर उभे टाकतात. प्रणाम लंकेश, प्रणाम. कोण? वानर? हो, बरोबर ओळखलं. माझ्या शेपटीहून ओळख पटली असेल, मी वानर. पण 10 तोंडाचा माणूस मी आतापर्यंत बघितला नव्हता. तू कोण आहेस? बघा, परिचय देत असताना उच्चतम कोटीचा परिचय, कनिष्ठ कोटीचा परिचय, मध्यम स्वरूपाचा परिचय. कोण तू? मी वानर आहे, नक्कीच आहे. परंतु माझा परिचय देत असताना मी किष्किंधेचा राजा, बालीचा पुत्र, एवढ्यावर नाही थांबलो. रावणा, ज्या दिवशी मी पाळण्यात खेळत होतो त्या दिवशी तुला बगलामध्ये मुरगळलं होतं तो माझा बाप. नुसतं मुरगळलं नव्हतं तर मला खेळणं म्हणून माझ्या पाळण्याला तुला बांधलं होतं. रावणा, त्याचा पोरगा मी आहे. कुणी बापाच्या नावानं ओळख देतं, कुणी लेकाच्या नावानं ओळख देतं, कुणी बायकोच्या नावानं. उत्तम प्रतीचा परिचय दिला गेला. आणि रावण, अरे वा वा वा, माझ्या मित्राचा पोरगा आहे. वडील, तब्येत कशी आहे वडिलांची? म्हणजे मेले. मेले का मारले? हो मारले, प्रभूने मारले. पागल आहेस? अरे ज्या माणसानं तुझ्या बापाला मारलंय त्याच्या पारड्यात राहतोस, ये माझ्या पारड्यात. खबरदार, शिष्टाई म्हणून येतोय. स्वीकार वाटलं स्वीकारा, अन्यथा स्वीकारायचं नाही. बोला, काय युद्ध खेळायचंय का? हो. म्हणजे आधी मलाच हरवून दाखवा. कस काय? हा जर पाय तुम्हाला उचलला गेला तर सीता तुमची. रामाच्या आधीच वचन दिलं. आता मात्र घाबरून गेलं की बाबा आपण सीताच डावावर लावली. पण धरणी मातेची कन्या, धरणी मातेनं पाय चिटकून ओढून धरला. सगळेजण प्रयत्न करू लागत होते, पाय उचलत नव्हता.
तेवढ्या शेवटी प्रयोग सुरू झाला. रावणा, तुला प्रयोग करून बघायचा का? ये उचल पाय, सीता तुझी होईल. आणि पायाला हात लावण्यासाठी समोर जसा रावण आला, रावण समोर यायला आणि पाय उचला. पाया पडायच्या असतील तर माझ्या मालकाच्या पड, माझ्या पडू नको. पागल आहेस का? त्याचा खरा शिष्य आहे मी, माझ्या नको पाया पड, इकडे पड. सांगितलं युद्ध अटळ आहे. अंगजी परत आले आणि सांगितलं प्रभू पर्याय नाही, आपल्याला युद्ध खेळावंच लागतं. युद्धाशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी हरिभक्त परायण व्यासपीठाचे मानकरी आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आष्टीकर, त्यांचा या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं, एखाद्याच्या कथेमध्ये जर न सांगता एखादा महात्मा येत असेल, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार येत असेल, समजून घ्यावं जगाचा मालक आपल्या कथेमध्ये येऊन बसला. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. माऊली महाराजांचं हृदय मोठं आहे. अंतःकरणातून प्रत्येक गोष्टी ते स्वीकारतात. कारण त्यांच्याकडे भेदभाव नावाची गोष्ट नाही. लहान असो मोठा असो, प्रत्येकाला सामावून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून ते माऊली आहे. प्रभू युद्ध अटळ आहे. मग चार फळ्या तयार केल्या झाल्या आणि चार पार्ट्या तयार करून महाकाय असेल, अकंब असेल, मुखमर्चन आहे, अशा चार लोकांची टीम तयार केली. इकडून दधीची असतील, केसरी असेल, सुग्रीव असतील, यांची एक टीम इकडून तयार झाली आणि युद्धाची तयारी सुरुवात झाली. तिकडून युद्धाला निघाली, इकडून युद्धाला निघाली. सगळ्यांनी युद्धाची जोरात तयारी केली आणि प्रत्येक जण आपापल्या राजाचं नाव घेऊन ललकारा देत होते. जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम, जय लंकेश, जय इंद्रजी, जय श्रीराम, जय मेघनाथ, जय श्रीराम, जय दधीची, जय हनुमान, जय रावण, जय श्रीराम, जय लंकेश. जय श्रीराम. युद्धाला सुरुवात होणार. प्रत्येक जण सुरुवात झाली. प्रत्येक जण आरोळ्या देत होता. जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. मदिरा पी के आओ, आवाज नहीं निकला आपका, आपके पार्टी में के कमाई गया. जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम, जय दधीची, जय दशरथ नंदन राम, जय लखनजी की. युद्धाला तुडुंब सुरुवात झाली. युद्ध थांबायची तयारी नाही. वार सुरू झाले. एकमेकावरती प्रतिवार सुरुवात. लढाई शेवटच्या टोकाला आली. लढू लागले आणि लढता लढता रावणाची अर्धी सैन्य संख्या कमी झाली. प्रभूंनी बाण लावायला सुरुवात केली. सन 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 मारू लागले. एकमेकावरती बाणाचा वर्षाव सुरू झाला. कुणी थांबायच्या तयारीत नव्हतं. एका चढीत एक जण युद्ध करू लागले. जय श्रीराम, जय लखन, जय वशिष्ठी, जय दधीची, जय केसरी, जय सुग्रीव. युद्ध अतोनाट सुरू झालं. कुणीच कुणाला आवरायला तयार नाही.
शेवटच्या टोकाला लक्षात आलं, बघितलं तर अर्धी संख्या असणारी साप रावणानं पळ काढला युद्धातून. नियमानुसार युद्ध बंद झालं, खाली मुंडी घातली, रावण राजवाड्यात खाली मुंडी घालून बसला. विचार करू लागला काय करावं. अर्ध संख्या सैन्य संख्या तर इथंच संपलंय आपली. आणि विचार करता करता इंद्रजित नावाचा मुलगा समोर आला. जसा इंद्रजित समोर आला, इंद्रजित समोर आला, आली त्रिजटा माय माझी. हा, मी म्हणलं असं कसं होईल, एक पार्टी कमीच पडायची. कशाला नाराज होताय? मी आहे ना पोरगा, मी बघतो. एकेकाला जाग्यावरच ठेवत नाही. आणि इंद्रजितानं मात्र असणारं सैन्य गोळा केलं आणि स्वतः इंद्रजितानं सांगितलं, मी इंद्रावर विजय मिळवणारा मुलगा आहे, घाबरू नका. एक माईक दे रे बाळा, माऊली महाराजाला माईक दे. आता खरं सैन्य, खरं युद्ध लागतंय आता. कुडुंब आणि तेवढ्यामध्ये इंद्रजित रथ जुंपून निघाला. जसा रथ जुंपून निघाला, गर्जना सुरू झाली. इंद्रजित महाराज की जय, इंद्रजित महाराज की जय. जय श्रीराम, जय इंद्रजित, जय श्रीराम, जय इंद्रजित, जय लखन, जय इंद्रजित, जय लखन, जय इंद्रजित, जय श्रीराम, जय लंकेश. समोर दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या. युद्धाला सुरुवात झाली. एक एक वानर मात्र खाली पडू लागलं. प्रत्येक जण पाहत होत. प्रभू लांबून पाहत होते काय होतंय. हा इंद्रजित प्रत्येक वानर सैन्याला भारी पडला होता. राक्षसाचं कुळ जय जयकार करत होत. जय इंद्रजित, जय इंद्रजित, जय इंद्रजित, जय श्रीराम, जय इंद्रजित, जय लंकेश. तेवढ्यात लक्षात आलं, आपलं युद्ध हारण्याच्या मार्गावर आहे. प्रभू सांगतात, लखनजी आता तुम्हाला युद्ध करण्यासाठी जावं लागेल. युद्ध तुम्हाला करायचंय लखनजी. बाण घ्या लखनजी. चला. लखनजी युद्धाला निघाले. वानर सैन्यांचा जय जयकार सुरू झाला. जय लखन, जय इंद्रजित, जय लखन, जय इंद्रजित, जय लखन, जय इंद्रजित, जय श्रीराम, जय जय लंकेश, हनुमान, जय लंकेश, जय लंकेश. युद्ध सुरू झालं. जसं युद्ध सुरू झालं, मायावी असणारा इंद्रजित ढगाच्या आड लपला गेला, बाण मारू लागला. ए तपस्वी के भाई, आजा सामने. ए रावण का बच्चा इंद्रजित, सामने आजा. दोघही ओरिजिनल ताकदीचे. आता ओरिजिनल कुस्ती रंगणार. आजा ए तपस्वी के भाई, आजा सामने आजा. डरपोक कहीं का आ गया. इकडून मात्र आवाज येतो, ए रावण के बच्चे, आज हार के ही जाएगा, तू पीछे नहीं जाएगा. तेरा बाप आया था, ऐसा ही भागते भागते गया, तुझे नहीं छोड़ूंगा. सुमित्रा नंदनिका, सुमित्रा माँ का दूध पिया हुआ बच्चा हूं मैं, नहीं छोड़ूंगा. इंद्रजित. युद्ध जोरात सुरू झालं. एकमेकावरची इंद्र हरायच्या तयारीत नाही. लढाई जोरदार सुरू झाली.
दोघही एकमेकाला ऐकत नव्हतं. बाणा मागे बाण सुटत होते. अशा परिस्थितीमध्ये इंद्रजितानं घाला घातला, नागपाशाचा बाण लावला आणि नागपाशाचा बाण लावून बाण मारला गेला. जसा बाण मारला गेला तसा माझा लक्ष्मण मूर्छित पडला. वातावरण शांत झालं. मेरा लखन, मेरा लखन, काय लखन? देखो मेरा लखन कहाँ है? हनुमान जी लखन कहाँ है? देखो लखन कहाँ है? लखन देखो लखन, मेरा भाई लखन किधर है? देखो. तेवढ्या सांगितलं. लखनजीला बाण लागला. लखनजी मूर्छित झाले. शक्तीचा प्रयोग केला. तेवढ्यात कुणी जर लखनजीला उचललं आणि उचलून आणून भगवंताच्या मांडीवरती मुंडकं ठेवलं. डोक्यावरून हात फिरवला. लखन, हे मेरे भाई लखन, उठ उठ लखन उठ, हे मेरे भाई लखन. प्रभूला सगळं चाटू लागलं. 14 वर्ष माझ्या भावानं माझ्यासोबत वनवास भोगला. अन्नाचा कण खाल्ला नाही, निद्राही घेतली नाही. लखन उठ रे लखन, उठ रे बाळा लखन उठ. प्रत्येक गोष्ट लखनला आठवत होत. प्रभू म्हणतायत लखन, मी जर आता माझ्या पत्नीसाठी मी या ठिकाणी आलोय, मी जर महागारी कौशल्याकडे गेलो तर कौशल्य मातेला काय उत्तर देऊ मी लखन? सुमित्रा मातेला काय उत्तर देऊ मी लखन? उठ लखन उठ. हे लखन, एक बार मेरी तरफ देख लखन, एक बार देख, देख मेरी तरफ देख लखन, मैं तेरा भाई. ए लखन, तो बोलता ना रे लखन, मैं तेरे साथ रहूंगा भैया. अब कहाँ है लखन? बोलना लखन. ए लखन, जब सत्कीर्ति मेरे सामने आएगी, पाँव पड़ेगी, मैं बोलूंगा सौभाग्यवती भव. मांडवी गाएगी, बोलेगा सौभाग्यवती भव. उर्मिला जब आएगी ना मेरे सामने, मैं क्या बोलूं? लखन उठ तू, लखन उठ, लखन उठ. ए लखन, मैं तेरा भाई बोल रहा है लखन, उठ, एक बार उठ रहे लखन. एकही शब्द आज लक्ष्मण काढत नाही. कुरवाळू 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 माझा राम प्रभू रडत आहे. उठे लखन, उठे लखन, हे मेरे लाला लखन उठे. नहीं जी पाऊंगा रे लखन, भरत जी को कौन सा मुंह दिखाओ रे लखन. उठ रे लखन. देखो मेरे लखन जी को क्या हुआ, देखो मेरे लखन जी को क्या हुआ. माँ कौशल्या पूछेगी, क्या फल दिया रे तूने लखन जी को? मैं क्या मुंह दिखाऊं? लखन तुझे उठना पड़ेगा. लखन तू उठ. लखन उठायची तयारी नाही. आसू गाळून प्रभू रडतायत. त्याच्यात एक बातमी कळाली. विभीषण म्हणतात, प्रभू लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे आणि तो सुषेण नावाचा वैद्य तात्काळ औषध देतो. हनुमंतरायाने एवढंच ऐकलं आणि उड्डाण घेतलं. उड्डाण घेऊन गेला आणि पाहिलं तर सुषेण वैद्यजी मध्ये झोपलेले. विचार केला यांना उठवावं. जर विरोधी पार्टीतला म्हणल्याच्या नंतर जर त्यांनी यायला जर नकार दिला आणि रावणानं जर अडवलं तर काय करावं. बुद्धिमताम वरिष्ठम असणारे हनुमंतरायाने मात्र विशेष एक काम केलं. घरासहितच उचललं आणि घर उचलून आणून दिलं. सुषेणजीला उठवलं. सुषेणजीने हात लावलं. नाडी तपासल्याने सांगितलं हे वाचू शकतंय पण अडचण येते. संजीवनी नावाची वनस्पती ती जर सूर्यास्ताच्या अगोदर आली तर हा वाचू शकतो. जर सूर्यास्ताच्या अगोदर नाही आली तर हा वाचू शकत नाही.
नुसतं सूर्यास्ताच्या अगोदर कुठं भेटते, द्रोणागिरी पर्वतावर भेटते म्हणल्याच्या नंतर उड्डाण घेतलं. जय श्रीराम. जय श्रीराम. जसं उड्डाण घेतलं तसं प्रभूजी म्हणतात, हनुमान, ए हनुमानजी, सूर्य उगाने शिकवली आहे. हनुमानजी म्हणतात, प्रभू सूर्याला उगवू देत नाही. मी जन्मलो तेव्हा गिळाय गेलतो, जोपर्यंत मी इथे येत नाही तोपर्यंत त्यालाच उगवू देत नाही. हनुमानजी जातात, आपल्याकडे वेळ कमी आहे. हनुमानजी जातात, विचार केला आता संजीवनी घ्यावी. थोडी संजीवनी घेतली, पुन्हा माणसं अशी मरू लागले तर त्यांना औषध. काही लोक म्हणतात तुमचा हनुमान काही येडा होता का, बुद्धिमत्ता वरिष्ठ का, डोंगर कशाला उचलला. हनुमानाच्या लक्षात आलं, आज लक्ष्मणाला झाले, उद्या कुणाला नाही होणार. ह्या पर्वतच, पर्वताच्या खाली हात घेतला. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आणि पर्वत घेऊन माझा हनुमंतराया निघाले. हातावरती पर्वत आहे आणि भरतजीच्या कुटीवरून जात असताना तो पर्वत पाहिला, हनुमंतराया पाहिला. इकडे मरणावस्था लक्ष्मणाची झालेली आहे, वेळ होत चाललेला आहे. तेवढ्यात भरताने बिना टोकाचा बाण घेतला आणि मारला. हनुमंता सहित पर्वत खाली कोसळला. माहित नव्हतं कोण कुणासाठी काय कार्य करत. हनुमंतरायाने सांगितलेली सर्व हकीकत सांगितली. मला लवकर जावं लागते, प्रभूच्या कामासाठी मला जावं लागतं. पुन्हा बिना टोकाचा बाण लावला, पर्वत उचलू लागला आणि पर्वत उचलून हनुमंतराया गेले. तेवढ्यात अर्धी रात्र झालेली होती. आता मात्र वेळ वाट पाहत प्रभू बसले होते. आता शेवटी प्रभूने धीर सोडला, माझा लखन गेला. लखन, लखन, हे मेरे भाई लखन, लखन आप तो उठ जा लखन, लखन. आता मात्र प्रभू ढाय मोकून रडत आहेत. आता उठत नाही माझा, आता संपलं. हनुमंतराया बी येत नाही, माझा भाऊ मला दिसत नाही. आपल्या दोघांची शेवटची भेट. तू म्हणत होतास ना मी तुला सोडून राहणार नाही, आज कसा सोडून तू मला गेला. लखन तुला काहीच वाटत नाही का रे एकल्याला जाताना. आज संपलं रे. आतापर्यंत धीर धरला होता, आता नाही धीर धरू शकत. लखन उठ जा लखन. करून रसमध्ये वीर रस यावा, तशा पद्धतीने एक आरोळी आली तिकडून. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यांचं लक्ष गेलं, सगळे आनंदी झाले. वली असणारी त्या ठिकाणी आणली गेली. सुशीन वैद्याने घेतली, पटकन पिळली आणि तोंडामध्ये पिळ्या पिळ्या कडवट माझ्या लखनजींनी बदलली. एका बाजून दुसऱ्या बाजूवर झाले. आनंदाचं वातावरण झालं, सगळीकडे जय जयकार झाला, आनंदी आनंद झाला. मात्र माझे हनुमंतराया एका बाजूला रडत उभे टाकले. डोळ्यातून पाण्याच्या धारा आणत आहेत. माझे लखनजी वाचले, माझ्या प्रभूच्या कामासाठी मी आलो, माझ्या प्रभूचं काम माझ्यामुळे झालं, मी धन्य झालो, मी धन्य झालो. तेवढ्यात करवट बदलल्या. ए इंद्रजित, रावण का बेटा क्या है, सामने आ जा. अर्ध्या रात्रीची उठलेला लखन म्हणतोय, त्याला वाटलं युद्ध. ए लखन, युद्ध नाही. अंधार झाला, युद्ध नाही. उठ उठ लखन उठ. प्रभूला वाटलं याची हातास गेली काही, म्हणून हाताला धरलं. हाताला धरून हनुमंतराया ज्या ठिकाणी गेली त्याच्या समोर नेलं. हे हनुमंतराया, आमच्या 72 पिढ्या सुद्धा तुझ्या ऋणाचे उपकार विसरणार नाहीत रे. तुझ्यामुळं आज माझा भाऊ वाचला. आज जर तू नसतास ना, मी कुठल्या तोंडानं माझ्या कौशल्य मातेला तोंड दाखवायचं, कुठल्या तोंडानं मी माझ्या सुमित्रे मातेच्या पाया पडायचे. अरे असे म्हणले असते लोक, याच्या बायकोसाठी दुसऱ्याचा नवरा मारला, हे मी कुठं सहन करणार होतो. हनुमंतराया, तू माझी राख लागलास रे, लाज राखलास रे हनुमंता. तुझे ऋण कधी फिटणार नाही रे हनुमंता. आता मात्र इकडे इंद्रजित मात्र गुप्तहेराने सांगितलं रावणाला लखन उठलाय, असं केलंय. तोपर्यंत इंद्रजित यज्ञ करायला निघाला. जसा यज्ञ सुरू झाला, लक्षात ठेवा, हा यज्ञ जर असा परिपूर्णतेला गेला
तर हा मरणार नाही म्हणून पूर्ण वानर सेनेसहित अगोदर तो यज्ञ असणारा विध्वंस केला आणि विध्वंस केल्याच्या नंतर त्याला वरदान होतो इंद्रजिताला, इंद्रावर विजय मिळवणारा. पण वरदान होत 14 वर्ष ज्यानं अन्न पाणी खाल्लं नाही, ज्यानं 14 वर्ष निद्रा घेतली नाही, त्याच्या हातानं मरण बाण धरला आणि सोडला. इंद्रजिताचं मुंडक प्रभूच्या पायावरती येऊन पडलं आणि हात मात्र सुलोचनेजवळ जाऊन पडला. सुलोचना म्हणजे त्याची पत्नी विचारते, स्वामी कोण असा व्यक्ती आहे ज्यानं तुम्हाला मारले? तुमचा हात माझ्यापर्यंत आलाय, हातात कागद घेऊन चिठ्ठी लिहून द्या मला, कोण तुमचा वध केला. बोला स्वामी कोण आहे तुमचा वध करणारा? द्या चिठ्ठी लिहून. जणू काय जिवंत नवऱ्याला बोलते. अशा पद्धतीनं त्याची पत्नी बोलत होती आणि सुलोचनेला असलेलं नाव लिहून दिलं. 3 अक्षर दिले, लक्ष्मण. हात घेतला, प्रभूच्या पायाजवळ गेली, मुंडक घेतलं, प्रभूच्या पाया पडल्या आणि नवऱ्यासोबत सती गेली. पण बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र भगवान जय. एक 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 करून सगळेच गेले. शेवटी एक भाऊ राहिला, कुंभकर्ण. उठ जा कुंभकर्ण, ए कुंभकर्ण उठ जा. कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण म्हणू लागला, का जागवलं मला? मी 6 महिने निद्रिस्त असतो, का उठवलं? एक सन्यासी आया है और उन्होंने अपने सभी राक्षस कुल का नाश किया है, क्या करने का है भाई बोलो. का केलं असं? मी सीता चोरून आणली म्हणून तुझ्या पाया पडतो भैया. मी लहान आहे, सीता देऊन टाक. लक्षात आलं, घेणं जर आपल्याला प्रवचन देत राहिला तर इथं झोपी जाईल. याला 5 दारू. मदिराची टरकच्या टरक आणली, कुंभकर्णाला पाजली दारू. आणि जशी कुंभकर्णाला दारी पाजलो आणि कुंभकर्ण निघाला, आजा सन्यासी के बेटे सामने आजा. कुंभकर्ण युद्धासाठी निघाला. लक्षात आलं कुंभकर्णाला, मला माझं मरण आलंय, प्रभूच्या हातानं माझं मरण आहे, पण भावाचं ऐकावं लागतंय, भावानं भावाला गद्दार होणे लागतंय. शेवटच्या बाणात कुंभकर्णाचं मरण होणार. तेवढ्यात विनंती केली, मला मारू नका, मला एकच काम करायचंय, मला फक्त माझ्या बिभीषणाला भावाला एका भेटू दे. कोण? बिभीषण. का? मी भैया लंकेशला सांगितलं होतं सीता परत करून टाक, तुझ्या माझ्या कुळाचा नाश करील, पण त्यानं ऐकलं नाही. तुझ्यासारखा भाग्यवान भाऊ मला आज मिळाला बिभीषणा. राम काजासाठी तू कार्य केला, तू धन्य आहेस बिभीषणा. पण मला या रावणासाठी मरावं लागलं, पण तुझ्यासारखा धन्य, चांगल्याची संगत केलास आणि चांगलं कार्य केलास, माझी तुला धन्यवाद. आणि बाण मारला बिभीषण. त्या ठिकाणी कुंभकर्ण खाली पडला. बिभीषणाने जवळ जाऊन आपल्या भावाची अंत्यविधी केली. आता मात्र रावण तरी घाबरला नाही. आणखीन म्हणला नाही मी सोडतो, मला सगळे गेले तरी चालेल, पण मी नाही संपत. काही लोकांनी खरंच कळत नाही हो, सगळे घरातले मरते तरी सावध होत नाही, सगळं घर देऊन जाते तरी सावध होत नाही. आता तरी सावध हो. रावण सावध व्हायच्या नावात शेवटी मात्र आता नाईलाज झाला. प्रभू याला सोडायचं, आता याला मारलंच पाहिजे. माऊली महाराज बघता बघता इकडे सगळी वानर सेना सज्ज झाली. प्रभू रामचंद्र बी सज्ज झाले आणि तिकडून लंकेश रथ सजवून घेऊन आला. सुरुवात झाली. दशानन रावण की जय. जय श्रीराम. जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश. इंद्रजीत. जय श्रीराम. जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश. जय श्रीराम. जय जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश.
श्रीरामाच्या भागातले तरी जय म्हणा. जय श्रीराम. रावणाची संख्या वाढली. जय श्रीराम. जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश. जय हनुमान. जय नटराज. जय हनुमान. जय लंकेश. युद्धाला सुरुवात झाली. जय जनार्दन. जय जनार्दन. सोबत खेळत होते. युद्धाला सुरुवात तुडुंब झाली. एकमेकावरती बाण सुरू झाले. दशाधनाच्या 10 भुजा असणाऱ्या एका तोंडात 10 म्हणजे 20 भुजा उडवल्या गेल्या. परत येऊ लागले. 10 मुख उडवले. रावण सज्ज झाला. जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश. जय श्रीराम. जय श्रीराम. जय लंकेश. मदिरा पी के आओ. मदिरा आवाज आएगा. मदिरा पी के आओ रावण वाले. जय लंकेश. जय श्रीराम. जय लंकेश. जय लंकेश. जय श्रीराम. जय जय लंकेश. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय लंकेश. जय 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 लंकेश. विभीषण जवळ आला. सांगितलं कशात आहे याचं मरण. याचं मरण बेमीमध्ये आहे. बाण धरला. बेमीपाशी पुरत रथावर उभा असणारा हनुमंतरायाने उचलून घेतलं. बाण धरला आणि माझ्या प्रभूने बाण ताणून धरला आणि सुई बिंबीत बाण मारला. विक्राळ असणारा रावण खाली पडला. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. रावण मारला. विभीषणाचा राज्याभिषेक केला. वारही पत्रकार आहे. पवन सुत हनुमान आहे. आता निघाले विमानात बसून हवेच्या दिशेने. वाऱ्याला आनंद झाला. वा वा वा. हनुमंतरायाला आनंदच होणार. वा. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. वा हरवाडीकर धन्य आहात. धन्य आहात तुम्ही सर्वजण. धन्य आहात. शेवटी विभीषणांना विमान दिलं. विमानामध्ये बसून सर्वच अयोध्येकडे वाटचाल सुरुवात झाली. पण ज्या ठिकाणी नदी होती गंगामाय त्या ठिकाणी केवट आणखी डोळ्याला पट्टी बांधून बसलेला होता. वेळ नाही आता पळव होत. विमान चाललंय फास्ट. झालं. विमान आलं आणि विमान आल्याच्या नंतर सगळ्यांनी राजवेश धारण केला. 1 महिन्यामध्ये राज तिलक माझे गुरु वशिष्ठ समोर येतात. राज तिलक राहतात. सगळीकडे जय जयकार होतो. माझी कौशल्य माता ओळते. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की. बोलिए की. रामराज्य सुरू झालं. 1 महिना झाला आणि महिन्यामध्ये सगळ्याला वाट लावलं गेलं. सगळे वाट गेले. रडू लागले प्रभूजी. अंगदजी रडू लागला. माझ्या वडिलांना तुम्हाला स्वाधीन केले. मला आज का सोडताय. अंतकरणाचं दुःख झालं. भरतरायाची भेट झाली. भावानं भावाची भेट घेतली. शत्रुघ्न म्हणतोय भैया तुम्हाला खरा वनवास नव्हता. खरा वनवास मला होता. अरे एकीकडे बाप गेला. एकीकडे भाऊ वनवासाला गेला. दुसरा भाऊ कुठे येत गेला. खरा वनवास माझ्या जीवाचा झाला. खरा वनवास तुम्ही माझा केला. आगे की कथा बताओ ना प्रभूजी. आगे की कथा नाही है. तुलसीदासजी म्हणतात पुढची कथा. आताच माझा प्रभू बिचलला होता. पतीपासून लांब गेलता. मला दुःखाची कथा नको आहे. बाकीची कथा नाही. मी आनंदामध्ये कथा बंद करतो. या ठिकाणी कथा विराम घेते. बोलिए सियावर रामचंद्र भगवान. कथा झालेली आहे. 7 दिवस आपण त्यांची कथा ऐकून मंत्रमुग्ध झालात. कथा ऐकावी. कथा कशी ऐकावी. कथा सांगावी. कथा कशी सांगावी हे आपण अतिशय सुंदर महाराज आपण कथा सांगितलेली आहे. आणि कसे ऐकायची पद्धत आहे ते हरवाडीच्या लोकांकडून शिकून घ्यावी. कारण कथाला बसण्यासाठी किती व्यवस्थित शिस्तीत बसतात बघा तरी. वाळवंटात जसं पांडुरंग परमात्मा कीर्तनात उभा टाकतो आणि सगळ्या ठिकाणी देव दिसतो तसं या ठिकाणी हरवाडीचं ठिकाण आहे. ही वाळवंट आहे. कारण इथं कथा सुंदर रंगते. आणि या कथेला आपण आलात
खारोडीचं प्रेम आहे, असंच आपण प्रेम टिकून ठेवावं एवढी भावना व्यक्त करतो. आणि महाराजांचं संतपूजन करण्यासाठी मी